चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। अंजली दमानिया यांनाही बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। उद्या संध्याकाळी 7 वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे। धनंजय मुंडेंच्या पार्टनरनं जमीन बळकावल्याचा दमानियांचा आरोप आहे आणि त्याच शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय त्याच शेतकऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेला आहे। सोबत अंजली दमानिया यांना सुद्धा या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या शेतकऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। अंजली दमानियांना सुद्धा या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। उद्या संध्याकाळी 7 वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडेल। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। सुशांत, खरं तर आज सकाळच्या सुमारास ही पत्रकार परिषद अंजली दमानिया यांनी घेतली होती। काही गंभीर आरोप करण्यात आलेले होते। त्यानंतर आता बावनकुळे लगेच ऍक्शन मोडवर आलेले आहेत। भाजप महायुती सरकार ऍक्शन मोडवर आलेलं आहे। उद्या तातडीनं बैठक बोलावण्यात आली आहे। सकाळी खरं तर अंजली दमानिया यांनी आरोप केले होते। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफियांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता आणि पत्रकार परिषदेत आरोप केले। आता त्याची दखल राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली आहे। उद्या दुपारी संध्याकाळी 7 वाजता खरं तर ही बैठक आहे बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना देखील आमंत्रण देण्यात आलेलं आहे। आपण बघितलं असेल तर अंजली दमानिया म्हटलं होतं सकाळी पत्रकार परिषदेत मी चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील फोन करत होते, मात्र त्यांनी फोन माझा घेतला नाही। त्यानंतर आता त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर बावनकुळेंनी तात्काळ बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीला महसूल विभागातील सर्व वरिष्ठ धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।